आज मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। हा पुतळा डिसेंबरमध्ये नरेंद्रजी मोदी यांनी या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं। आम्ही स्थानिकांसोबत चर्चा केली। स्थानिकांनी सांगितलं या पुतळ्याच्या उभारणीलाच आमचा विरोध होता। याचं कारण असं की या पुतळ्याची आर्किटेक्ट जो कोण आहे तो आर्किटेक्ट हा मुळात फ्रॉड आहे। याचं कारण असं की आमच्याकडे स्थानिक असे आर्किटेक्ट आहेत जे आर्किटेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा अशा अनेक महापुरुषांचे पुतळे तो बनवत असतो आणि त्याची क्वालिटी इतकी मजबूत आहे की ती महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नाही तर त्याचे पुतळे जपानसारख्या देशाला निर्यात होतात। तर हे काम स्थानिक आर्किटेक्टला का नाही मिळालं हा त्यांनी पहिला प्रश्न केला होता। आणि दुसरा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता की डिसेंबरच्या आसपास केंद्र सरकारचं इलेक्शन होतं, निवडणूक होती आणि या निवडणुकीलाच महाराष्ट्रामधून भरपूर सीट निवडून आणण्यासाठी नरेंद्रजी मोदी यांनी गडबड केली आणि त्याचमुळं सगळी गडबड या पुतळ्याच्या माध्यमातून आज तुम्हाला दिसून आली। का? कारण हा पुतळा गडबडीमध्ये बांधला गेला आणि त्याचमुळं या पुतळ्याची क्वालिटी तपासली गेली नाही। मित्रांनो, या पुतळा ज्यावेळेस बांधला त्यावेळेस हा आर्किटेक्ट कुठंतरी फ्रॉड होता असं पहिलं स्थानिकांनी प्रश्न निर्माण केला। आणि दुसरी गडबड अशी झाली की केंद्र सरकारचं इलेक्शन होतं आणि त्यामुळं गडबडीत हा पुतळा बांधला गेला। मित्रांनो, बीजेपीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा काही नवीन नाही आहे। याच्या अगोदर देखील जे काही त्यांचे बीजेपीचे जे गव्हर्नर होते त्यांनी खूप वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला। अशा अनेक अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रामध्ये झालेले। महाराष्ट्रामध्येच यासाठी मी फोकस करतो कारण महाराष्ट्र म्हणलं आणि छत्रपती शिवाजी महाराज झालं तर हा अस्मितेचा प्रश्न आहे। परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काही नुकसान झालं आहे, पुतळा जो कोसळला तर येणाऱ्या 2 महिन्यामध्ये या बीजेपी सरकार कोसळणार का हा प्रश्न इथं खऱ्या अर्थाने पडतो। कारण काय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोवती महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राचं राजकारण फिरत असतं आणि आज चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळला गेला। मित्रांनो, या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं बघताय हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तर नक्कीच कळवा। परंतु यावरती राजकीय लोकांनी जे काही प्रतिक्रिया नोंदवली ही मे बी राजकीय असू शकते, त्यामुळं हे जे काही घटना आहे ही जनता कशा प्रकारे बघते हे तेवढंच बघणं गरजेचं आहे। आणि हा पुतळा कधीपर्यंत व्यवस्थित होतो, ह्याचं पुनरुज्जीवन कधी कसं होईल, काय होईल, ह्या घटनेकडे पण सरकार कधी बघणार, सरकार याकडे लक्ष देईल का? एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, हे देखील यावेळेस पुतळ्याच्या उभारणीच्या वेळेस उपस्थित होते। या घटनेवरती त्यांनी अजून काही कमेंट केलेलं नाही आहे। ते यावरती काय कमेंट करतील का, ते यावरती काय ट्विट करतील का हे बघणं गरजेचं आहे। परंतु मित्रांनो, हा अपमान खऱ्या अर्थानं खूप मोठा अपमान आहे। हा अपमान तुमच्या आमच्या अस्मितेचा अपमान आहे। मित्रांनो, हा अपमान संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे। कारण महाराष्ट्र म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि ही घटना आता संपूर्ण जगभर पसरती आहे। कारण इतिहासामध्ये आजपर्यंत असं घडलेलं नाही आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा पुतळा कुठंतरी उभारला आहे आणि तो केवळ 8 ते 10 महिन्यामध्ये पडला आहे। परंतु बीजेपी काळामध्ये नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान यांनी उभारलेला पुतळा केवळ 8 महिन्यामध्ये पडतो ही लाज वाटणारी गोष्ट आहे। आणि त्यामुळं ही गोष्ट खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक आक्रमक वातावरण निर्माण करू शकते। परंतु शिवभक्तांना, शिवप्रेमींना या व्हिडिओच्या माध्यमातून ही देखील विनंती आहे की तुम्ही जो काही तुमचा राग आहे, जो तुमचा क्रोध आहे, ज्या तुमच्या भावना आहेत त्या संविधानिक पद्धतीने मांडा। नक्कीच या गोष्टीमध्ये जो कोणी आर्किटेक्ट होता त्याच्यावरती चौकशी बसेल, ज्या काही काम झालं त्याच्यावरती चौकशी बसेल किंवा इतर काही गोष्टीमुळे हा पुतळा कोसळला आहे का हे चौकशी अंती समजल्याच्या नंतर आपण परत एकदा यावरती व्हिडिओ बनवू। कारण हा व्हिडिओ देखील खूप गडबडीत बनवला जातो आहे। या सगळ्या गोष्टींवरती तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा। आणि या प्रकारचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करू शकता, मला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता। मी मेघराज गवारे, तुम्ही बघता क्रांती न्यूज। धन्यवाद।